हाय, हॅलो एव्हरीवन. आपल्या सगळ्यांचं पुनश्च स्वागत करतोय ओपन माईक टॉक्समध्ये. मला पूर्ण कल्पना आहे, ओपन माईक टॉक्सचा हा एपिसोड यायला खूपच डिले झालेला आहे. पण आपल्या सगळ्यांचा सहभाग पुन्हा एकदा मला तसाच लाभेल, याच्यामध्ये काहीच शंका नाहीये. तर मित्रांनो, आज आपल्यासोबत जोडले गेलेले आहेत खोपोलीतील प्राध्यापक अविनाश मोरे सर. सर, आपल्याबद्दल आपला इंट्रो प्लीज आमच्या प्रेक्षकांना आपण करून द्यायचा आहे. नमस्कार. मी अविनाश मोरे. खोपोलीमध्ये प्राध्यापक म्हणून नोकरी करतो. गेली अनेक वर्ष इतिहासाचा अभ्यास करतोय. इतिहासाचा विद्यार्थी म्हणून राहणं पसंत करतोय. प्रामुख्याने आपली जी भारतभूमी आहे, तिला प्रदीर्घ इतिहास आहे. पण तो इतिहास काही कारणावश हिडन राहिला, आपल्यापासून लपून राहिला किंवा काही बायस माइंडच्या विचारधारेने आपल्यापासून लपवला. तो इतिहास प्रकाश झोतात यावा, सगळ्यांसमोर यावा, जेणेकरून त्या इतिहासातून काहीतरी नवीन बोध घेऊन आपण भविष्याची वाटचाल करू शकू, असा एक प्रामाणिक प्रयत्न असतो. त्यानिमित्ताने अशा विविध विषयांवरती महाराष्ट्रभर व्याख्यानं करत असतो आणि इतिहासाचा विद्यार्थी म्हणून काम करतो. विशेषतः हा एपिसोड जो आहे, हा शिवजयंतीच्या आधी प्रसारित होणार आहे. तर लोकांना कल्पना झालीच असेल, की हा जो आजचा विषय असणार आहे, तो छत्रपती शिवाजी महाराजांना घेऊन संबोधित करणारा असणार आहे, की बरोबर. महाराजांबद्दल जी काही माहिती असणार आहे तुमच्या माध्यमातून आपल्या प्रेक्षकांना, खोपोलीतल्या प्रेक्षकांनी व आपला जेवढा प्रेक्षक वर्ग आहे, त्यांना पोहोचवण्याचं काम आपण या माहितीद्वारे करणार आहोत. तर आपण तुमच्याबद्दल थोडीशी माहिती जाणून घेऊयात, की वास्तविक तुम्ही प्रोफेसर म्हणून कधीपासून कार्यरत आहात? गेली एक 8-10 वर्ष म्हणून मी इंजिनिअरिंगचा प्रोफेसर म्हणून कार्यरत आहे. पण इतिहासाची आवड लहानपणापासूनच लागली. सुरुवातीच्या काळात काही 1-2 पुस्तकांचा परिचय झाला आणि त्या पुस्तकांच्या माध्यमातून इतिहास आणि इतिहासात काहीतरी गूढ आहे, इतकं त्या काळात कळलं होतं. त्याचा व्यवस्थित अभ्यास कसा करावा, त्या अभ्यासाचा नंतर आत्ताच्या सद्य परिस्थितीत कशाप्रकारे त्याचा उपयोग करून घ्यावा, याचा नंतर हळू जसा मोठा होत गेलो, तसा एक विषय उलगडत गेला. यामध्ये प्रामुख्याने मला एक 2-3 जणांची नावं घ्यायला आवडतील, की प्राध्यापक दिनेश बोरसे असतील, आदरणीय इतिहासाचे गाडे अभ्यासक पांडुरंगजी बलकवडे असतील, आदरणीय बाबासाहेब पुरंदरे असतील, श्री सुधीरजी थोरात असतील, श्री गजानन भास्कर मेंदळेजी असतील, यांच्यासारख्या इतिहास अभ्यासकांकडून व्याख्यानं ऐकून त्यांनी शिकवलं कसा इतिहास अभ्यासला पाहिजे आणि कसा इतिहास मांडला पाहिजे. त्या प्रयत्नातून त्यांनी जी काही माझ्याकडे पुंजी दिली, त्या प्रयत्नातून माझे जास्तीत जास्त चांगले एफर्ट्स देण्याचा मी प्रयत्न करतो आणि इतिहास समाजासमोर मांडण्याचा प्रयत्न करतो. तुमच्यासोबत हे संवाद साधण्याचा योग कसा आला, तर माझे मित्र करण साळवी अ, गेल्या 2 दिवसांपासून त्यांच्याशी कॉन्टॅक्ट करण्याचा प्रयत्न करत होतो आणि माझा एक हेतूच होता, की शिवजयंतीनिमित्त आपल्या प्रेक्षकांसाठी, खोपोलीसाठी काहीतरी विशेष आणावं. सो मी त्याला कॉन्टॅक्ट करून म्हटलं, की आपल्या खोपोलीमध्ये मला चांगली माहिती छत्रपती शिवाजी महाराजांबद्दल कोण देऊ शकतं? त्यांनी तुमचं नाव सांगितलं मला. तर विशेषतः ही माहिती किंवा हे जे संघटन तुम्ही बांधलं गेलंय, ते कधीपासून सुरुवात केलेली आहे? अ, अभ्यासाला एक ज्ञानेश पुरंदरे आज आपल्यात नाहीयेत ते मधल्या काळात कोविडच्या काळात गेले. ते एका आपल्या इथे वावोशीमध्ये कार्यक्रम होता आणि ज्यावेळेस आवड लागली इतिहासाची तेव्हापासून कुठलंही व्याख्यान चुकवायचं नाही, असं मनाशी पक्क ठरवलं होतं. तिथे गेलो असता ज्ञानेश पुरंदरेंसोबत चांगला परिचय आधीपासून होता. त्यांच्याकडून काही अ, टिप्स भेटल्या आणि त्याच्यातून अभ्यासाला सुरुवात झाली आणि गेले एक 8-10 वर्ष इतिहास मांडतोय. पण अभ्यास त्याच्या आधीपासून सुरू केला. शालेय दशेपासून अभ्यास चालू आहे ह्या सगळ्या इतिहासाचा. ज्यावेळेस मी तुमची माहिती जमा करत होतो, त्यावेळेस अनेक महापुरुषांविषयी तुम्ही व्याख्यान केलेले आहे आतापर्यंत. जवळपास एक त्यात 10-12 नावं आहेत. तर 10-12 नावांपैकी विशेष असं आकर्षण कुठल्या नावांना घेऊन तुम्हाला आहे? अ, सद्य परिस्थितीत ज्यांचे विचार जसेच्या तसे अवलंबले जाऊ शकतात, अशी लोकांकडे मी जास्त आकर्षित झालो. त्याच्यामध्ये प्रामुख्याने छत्रपती शिवाजी महाराज एव्हरग्रीन, ऑल्वेज ज्यांचे विचार आपण इम्प्लिमेंट करू शकतो. आत्ता आपण अनेक देशांच्या भारताची आर्मी महाराजांचा गनिमी कावा वापरते. त्यामुळे शिवाजी महाराज तर प्रामुख्याने आज म्हणजे आपण त्याला म्हणू सगळ्यात वरच्या स्थानावरती कोण आहेत तर छत्रपती शिवाजी महाराज आहेत. नंतर मग स्वातंत्र्यवीर सावरकर असतील, लोकमान्य टिळक असतील, स्वामी विवेकानंदांनी मांडलेला तरुण हा मला फार भावला होता. त्यानंतर डॉक्टर
बी आर आंबेडकर, बाबासाहेब आंबेडकर त्यांचं चरित्र वाचण्यात आलं. त्यांच्या दृष्टीने भारतासंदर्भातल्या त्यांच्या संकल्पना ह्याचा अभ्यास झाला. अशा ज्या महापुरुषांचे विचार सदोदित आपल्याला पुढे जाण्यासाठी म्हणून मार्गदर्शन करत राहतात. अशा अ, महापुरुषांचा प्रामुख्याने माझ्यावरती प्रभाव होता आणि त्यांना समाजासमोर घेऊन जाणं मला योग्य वाटलं. म्हणून मग अशा महापुरुषांचा विचार मी समाजासमोर मांडत असतो. येत्या 2 दिवसामध्ये शिवजयंती आहे आता. बरं. तर छत्रपती शिवाजी महाराजांविषयीच आपण आज संवाद साधणार आहोत. त्यांच्याविषयी विशेष माहिती जी तुमच्याकडे आहे व तुम्हाला सांगण्यात आनंद आहे किंवा तुम्ही सांगण्यात इच्छुक आहात, त्या माहितीबद्दल तुम्ही आम्हाला सगळ्यांना सांगणारच आहात आता. तर छत्रपती शिवाजी महाराज म्हटले, की डोळ्यांसमोर पहिले अफझल खानाचा वध, त्याच्यानंतर शाहिस्ते खानाची बोटे, त्याच्यानंतर आग्र्यावरून सुटका. हे प्रामुख्याने हे 3 विषय पाहिले जातात. पण नक्कीच. त्याच्या व्यतिरिक्त छत्रपती शिवाजी महाराज कोणाला समजलेत वा माहिती आहेत त्याच्याबद्दल थोडी शंका आहे कदाचित. म्हणजे फार कमी लोकांना माहिती असेल पुरेपूर. पण जेवढी माहिती असायला हवी, ती माहिती आज तुमच्या माध्यमातून या ऑडियन्सला, खोपोलीतल्या जनतेला किंवा YouTubeवर जेवढी जनता मला पाहणार आहे, त्या सगळ्यांपर्यंत पोहोचवण्याचं काम आपण करणार आहोत. तर जी माहिती तुमच्याकडे आहे किंवा मला जो काही अभ्यास करायला मिळालाय त्यातून लोककल्याणकारी शिवराय हा प्रामुख्याने पहिला मुद्दा तो आपला असणार आहे, की ज्याच्यामध्ये कृषी क्रांती याच्याबद्दल माहिती आपण तुमच्या माध्यमातून जाणून घेणार आहोत. तर कशाप्रकारे तुम्ही उलगडा कराल याचा? मी आता ज्यांचं नाव घेतलं आदरणीय पांडुरंग बलकवडे सर. ते असं म्हणतात, की महाराजांचं जे चरित्र आहे ना, एकतर महाराज म्हणून स्वराज्य स्थापन करणं आणि त्या स्वराज्याचं रक्षण करणं, हे एक महाराजांचं चरित्र झालं आणि ह्याची दुसरी बाजू, दुसरी भूमिका त्या स्वराज्याचं सुराज्यात रूपांतरण करणं. पहिला जो मुद्दा आहे स्वराज्य स्थापना, स्वराज्याचं रक्षण, स्वराज्याच्या रक्षणासाठी परकीयांसोबत केलेले तह असतील, परकीयांसोबत केलेले युद्ध असेल, युद्धनीती असेल. ही आत्तापर्यंत अनेक वेळा बोलली गेली. चित्रपटांच्या माध्यमातून असेल, मालिकांच्या माध्यमातून असेल, दाखवली गेली. पण फक्त स्वराज्य निर्माण करून, ते स्वराज्य रक्षण करून, इथपर्यंत तर शिवाजी महाराज एवढंच करून थांबले नसून, त्या स्वराज्याचं सुराज्यात रूपांतरण झालं. आणि ती एक खूप मोठी आपण ज्याला म्हणतो लाँग टर्म प्रोसेस होती. म्हणजे कदाचित एखाद्या भूभागावरती राज्य करणं, त्या भूभागावरती तिथे असणाऱ्या परकीय शक्तीच्या विरुद्ध युद्ध करायला जाणं, युद्ध करणं आणि युद्धात जिंकणं आणि तो भूभाग आपल्या ताब्यात घेणं. ही एक छोटी प्रोसिजर असू शकते किंवा त्याचं प्लॅनिंग 1 दीड-2 महिने अगोदर, 1-1.5 वर्ष अगोदर चालू असू शकतं. आणि युद्ध झाल्यानंतर ती भूमी आपल्याकडे आली. ती स्वराज्यात भूमी आली. ही एक छोटी प्रोसेस झाली. पण त्या भूमीमध्ये सुराज्य निर्माण व्हावं, ही एक व्यवस्थापन कौशल्य ज्याला आपण म्हणतो, मॅनेजमेंट ज्याला आपण म्हणतो, त्याचा कस तिथे लागतोय. म्हणजे फक्त स्वराज्य न राहता ते सुराज्य झालं म्हणून आजवर लोकांना लक्षात राहिलं. म्हणजे आज पण अनेक वेळेस तुला पण अनुभव येत असेल, की बऱ्याच ठिकाणी आपण असं म्हणतो, की महाराज असायला हवे होते किंवा स्वराज्यात ही गोष्ट घडली असती तर काय झालं असतं? असा अनेकांच्या चर्चेचा भाग असतो. आता हे जे लक्षण आहे हे सुराज्याचं लक्षण आहे. त्या सुराज्याबद्दल अट्रॅक्शन आहे आपल्याला. पण त्याच्याकडे दुर्लक्ष झालंय. ते सुराज्य कसं मिळवलं गेलं? स्वराज्याचं रूपांतरण सुराज्यामध्ये कसं झालं? हा जो मधला जो पॅच आहे, जो लाँग टर्म आहे, ज्याच्यामध्ये शिवाजी महाराजांनी स्वतःचे खूप एफर्ट्स टाकलेले आहेत. शिवाजी महाराजांनी खूप त्याच्यामध्ये ग्राउंड लेव्हलला उतरून काम केलेलं आहे. तो भाग जरा दुर्लक्षित झाला आणि तोच भाग आपल्याला क्रांतिकारी शिवाजी महाराज दाखवतात. म्हणून तू जसं म्हणला तसं हे प्रकरणं आणि असे युद्धाचे अनुभव भरपूर आहेत आणि ते आपल्याला सगळ्यांना माहिती आहेत. त्याच्यातलं जे शौर्य आहे त्याला तर आपण काही नाकारत नाही आहोत. पण सुराज्यवाले शिवाजी महाराज पण समजले पाहिजेत आजच्या काळात लोकांना. तू जर का बघशील तर 1642 साली ज्यावेळेस शिवाजी महाराज जिजाऊंसोबत पुणे, सुपे परगण्यात आल्या. 1629 ला आदिलशहानी पुणा बेचिराख करून टाकला होता. बेचिराख म्हणजे पूर्ण जाळून टाकलं होतं पुणा. आणि तिथली जी काही जिवंत असणारी माणसं आहेत, त्यांनी परत त्याच्यातून काही प्रेरणा मिळून त्या आदिलशाह विरुद्ध बंड पुकारायला नको म्हणून त्यांची गुलामगिरीची मानसिकता करून टाकली होती. पुण्याच्या वेशीवरती तुटकी पहार आणि फुटकी चप्पल लटकवली होती आणि त्या भूमीमध्ये गाढवाचा नांगर फिरवला होता. म्हणजे इतकं मनातून पण हरवून टाकलं होतं आणि अशी बेचिराख भूमी होती. 1629 सालची मी घटना तुला सांगतोय.
हम्म. नंतर मग आदिलशहा सोबत तह झाला आणि मग नंतर 1642 ला माफ करा, शिवाजी महाराज जिजाऊंसोबत आले. ज्यावेळेस आले त्यावेळेस शिवाजी महाराजांनी पहिलं काम काय केलं असेल, तर जी जहागिरी आहे पुणे, सुपे, परगणा, बारा मावळ, तो जो सगळा भाग आहे, त्या सगळ्या भागाचा शिवाजी महाराजांनी अभ्यास केला. शिवाजी महाराज त्या भागात गेले, प्रत्येक गावोगाव फिरले, तिथल्या समस्या जाणून घेतल्या. तिथल्या समस्या जाणून घेतल्यानंतर लक्षात असं आलं, इथे कोणच सुखी नाहीये आणि कोणच सुखी नाहीयेत आणि हे मनातून संपूर्ण हरून गेलेले लोक आहेत. आपल्याकडे संत मंडळींची वचनं आहेत, त्याच्यामध्ये असं म्हणतात, "बैसली बैसली अवघी मराया बैसली." सगळी मरायची वाट बघतायत आता. या यातनेतून आम्हाला कोण सोडवेल, तर मरण सोडवेल. म्हणजे स्वातंत्र्याचं, स्वराज्याचं स्वप्न देखील ती लोकं बघू शकत नाही. इतकं गुलामगिरीच्या मानसिकतेत आदिलशहाच्या, त्याच्या आधी निजामशाह असेल, त्याच्या आधी मुघल असतील, यांनी टाकलं होतं. आणि मग अशा परिस्थितीत महाराजांचं पुण्यात येणं झालंय. महाराजांनी सुरुवातीलाच ह्या सगळ्यावरती उत्तर निघू शकतं. आपण ज्याला म्हणतो पहिला आशेचा किरण, म्हणजे पिक ऑफ आईसबर्ग ज्याला आपण म्हणतो, तो दाखवला कसबा गणपतीची स्थापना करून. महाराजांनी सगळ्यात पहिल्यांदा कसबा गणपतीचं छत्र जे हरवलं होतं आणि कसबा गणपती एका तिथल्या पुजाऱ्याच्या घरामध्ये नेऊन ठेवला होता, तो सगळ्यात पहिल्यांदा पुण्याच्या ग्रामदेवतेचं स्थापना केली. श्री गणेशा केला कामाचा. तोरणा वगैरे आहे, पण ते नंतर आहे. ही आधीची जी क्रांती आहे ही फार महत्वाची. आणि मग गणपतीचा श्री गणेशा झाला. श्री गणेशा झाल्यानंतर महाराजांनी कामाला सुरुवात केली. ज्या भूमीत गाढवाचा नांगर फिरवला, त्याच भूमीत महाराजांनी खरोखर 52 कशी सोन्याचा नांगर फिरवला. ही भारतीय नव्हे तर जगाच्या इतिहासातली एकमेव घटना आहे. रोम साम्राज्यावरती गाढवाचा नांगर फिरवला होता. नंतर रोम साम्राज्य नष्ट झालं. आज इतिहासात नामशेष आहे. नामशेष. पण ही भूमी, जी आमची भूमी आहे, जिथे गाढवाचा नांगर आदिलशहाने फिरवला होता, अगदी पुढच्या 12 ते 13 वर्षात शिवाजी महाराजांनी तिथे सोन्याचा नांगर फिरवला. एक पॉझिटिव्हिटी निर्माण झाली. सगळ्यांना लक्षात आलं, की नाही ह्याच्यावरती उत्तर निघू शकतं. मग काय करता येईल? तर मग महाराजांनी विचार केला, अर्थक्रांती होण्याआधी कृषी क्रांती गरजेची आहे. तुझं पोट भरलं असेल ना, तर तू कुठलंही चांगलं काम करू शकतो. बरोबर. पोटाची भ्रांत सुटली, की मग बाकीचे विचार सुरू होतात ना. बरोबर. महाराजांनी तिथे स्वतःचं लक्ष केंद्रित केलं आणि मग तिथला सगळा सर्वांगीण अभ्यास केला. महाराजांनी ज्यावेळेस गावोगावी फिरले, त्यावेळेस त्यांच्या लक्षात आलं, की इथली 40% जमीन लागवडीखाली आहे. बरं, हे फक्त महाराजांच्या लक्षात नाही आलं. त्या काळात अनेक प्रवासी भारतात आले होते. त्यांचं प्रवास वर्णन वाचलं तर आपल्या लक्षात येईल. त्यांनी पण बऱ्याच जणांनी नोंद करून ठेवली, की 40% शेतजमीन लागवडीखाली. आता 40% शेतजमिनीकडनं म्हणजे 1000 एकर जर का जमीन असेल, त्याची 40% म्हणजे 400 एकर. प्रत्येक एकरातून उदाहरण म्हणून एक गोणी जमलं तर 400 गोणी जमत होत्या. त्यातले 60% म्हणजे 240 हे आदिलशाहकडे जात होते आणि संपूर्ण रयत 160 गोणींवरती जगत होते. महाराजांनी हे समीकरण बदलायचं ठरवलं आणि त्यांनी विचारायला सुरुवात केली, की ही सगळी शेतीखालची जी लागवडीखालची पुणे सुपे आज पण तू बघितलं तर तसा हरित असणारा भाग आहे. मग ह्या भागात तुम्ही लागवड का नाही करत आहे? मग महाराजांच्या लक्षात आलं, शेतकऱ्यांनी सांगितलं, आम्हाला बी बियाणं नाहीये लावायला. आम्हाला बैलजोडी नाहीये. शेतीची अवजारं नाहीयेत आमच्याकडे. बरं, शेतीची अवजारं, बैलजोडी, बी बियाणं जरी दिलं, तरी 4 महिने येईल पीक व्हायला. तोपर्यंत आम्ही काय करायचं? ह्या सगळ्याला महाराजांनी सांगितलं, माझ्याकडे ह्याची उत्तर आहेत. माझ्याकडे मी पुणे प्रांती येत असताना माझ्या वडिलांनी, शहाजीराजांनी जी काही अमाउंट, जी काही खर्च करण्यासाठी दिलेले पैसे, ते मी ह्याच्यात खर्च करतो आणि तुला आणि मला अभिमान वाटेल, भारताच्या इतिहासात सगळ्यात पहिला राजा जो शेतकऱ्यांना अवजारांचं वाटप करतोय. बैलजोडी सरकार दप्तरातून दिली, बी बियाणं सरकार दप्तरातून दिली. बरं, तुम्ही विचारलं होतं ना रात्री खाऊ काय? आता शेती करायची तर कुठे वेठ बिगारी करायला जाता येणार नाही. शेती करायची, मग आम्ही अन्न खाणार काय 4 महिने? 4 महिने लागणारे एक 2 खंडी अन्न त्यांनी, महाराजांनी त्या पूर्ण परगण्यामध्ये वाटलं. आणि मग हे सगळं झाल्यानंतर पूर्ण दारिद्र्य आहे, त्या दारिद्र्यातून वरती येण्यासाठी महाराजांनी पहिली योजनेची घोषणा केली. तुला आश्चर्य वाटेल, योजना कुठली? तर 5 वर्ष शेतसारा माफ. 5 वर्ष काहीच देऊ नका. 5 वर्ष काहीच देऊ नका. 5 वर्षानंतर काय असेल ते बघू. यात एक अभिनव प्रयोग, विज्ञानवादी शिवाजी महाराज आहेत. अभिनव प्रयोग काय? प्रत्येक जमिनीची प्रतवारी केली, गुणवत्ता तपासली आणि आता 5 वर्ष तुझ्याकडनं शेतसारा वसूल नाही ना करत आहे, तर ती भूमी आहे ना, त्या भूमीला उपजाऊ बनव, सुपीक बनव. तिची प्रत्येक वर्षी प्रत वाढली पाहिजे. अव्वल, दुव्वल, तिव्वल असं भागामध्ये मुरबाड
अशा वेगवेगळ्या प्रकारे जमिनीची विगतवारी केली. त्याचे लिखित म्हणजे तुझी जमीन कुठल्या ह्याची आहे, अव्वल आहे का, म्हणजे ती 1 नंबरची शेती देईल का, 2 नंबरची शेती देईल का, कसं पीक देईल, ह्याचा व्यवस्थित अभ्यास केला, भूमिमापन केलं, ते सरकार दप्तरी नोंद ठेवलं. आता जे सॉइल हेल्थ कार्ड जे आपण वापरतो ते निर्माण करणारा 250, 300, 350, 400 वर्षापूर्वी ही गोष्ट महाराजांनी एकदम व्यवस्थितरित्या केलेली आपल्याला बघायला मिळते. आणि मग 5 वर्ष झाल्यानंतर मग आपल्याकडे भीष्म नीती आहे, चाणक्य नीती आहे. त्या नीतीला अवलंबून हं. आता मला काहीतरी द्यायला लागेल तुम्हाला. मग काय द्यायला लागेल? तर आपल्याकडे नीतीमध्ये असं म्हटलंय, धर्मशास्त्रात असं म्हटलंय, की जो राजा आहे त्या राजाचा राज्यकारभार चालावा म्हणून 1/3 आपल्या शेतीतला वाटा त्याला द्यायचा असतो. म्हणजे मगाशी कर किती होता? 60%. 60% तेव्हा 240 आदिलशाहकडे जात होते. 106 वरती पूर्ण रयत जगत होती. बरोबर. प्रत्येक वर्षी 10-10, 20-20% जमीन लागवडीखाली आणली आणि 5 वर्षांनी त्या पुणे परगण्यातली 100% जमीन लागवडी केली. म्हणजे आता 1000 एकर शेती होते. बरोबर. 1000 एकर मधनं 1000 गोणी धान्य निघतंय. त्यातला 1/3 वन थर्ड म्हणजे 33% 333 महाराजांकडे जात आहेत आणि उरलेले 670 या गोणींवरती अख्खी जनतेचं पोट भागलं जातंय. आता बघा ह्याच्यामध्ये विरोधाभास कसा आहे. आदिलशहाचं जुलमी राज्य, हं. बरोबर. आदिलशहाची आपण ज्याला काय म्हणतो अन्याय अत्याचार, आणि त्याच्याकडे जात होते किती 240 240 आणि 160 कोणाला रयतेला. केला. आता जुलूम नाही. हो. रयतेला जसं वाटतंय तसं रयत व्यवस्थित चांगल्या पद्धतीने जगते. बरोबर. पोटाला 2 टायमाचं अन्न मिळतंय आणि सरकार दप्तरी किती जाते 330. बरोबर. अर्थक्रांती आहे ना. हो. 240 जात होते जुलुमानी हो. आणि आता 100% लागवडीखाली आणल्यामुळे 330 शेतकऱ्यांकडे राज्य दरबारी जाते आणि ह्यांना किती राहते 660. एक वेळ अशी होती 5-6 वर्षापूर्वी 160 गोणींमध्ये जर का यांना गुजराण करायला लागत असेल तर आता तिथे 660 देणारा शिवराय तिथे आला. बरोबर. आणि मग पोटाची भ्रांत भागली. आता बघा हे कशी सूत्र आहेत, म्हणजे कृषी क्रांती, अर्थक्रांती, आता ह्याच्यातून समाज क्रांती सुरू आहे. पोटाची भ्रांत भागल्यावरती लक्षात आलं पायात चप्पल नाहीये. मग प्रत्येक शेतकरी चर्मकार बांधवाकडे गेला. त्याच्या हाताला काम मिळालं. चर्मकार बांधवाचं पोट भरायला लागलं. चप्पल झाल्यानंतर अनेक वर्ष अंगावरती वस्त्र नवीन घेतलेलं नाहीये, कारण की सुखाचे दिवसच नव्हते. विणकराकडे जाऊन कपडे घेतला, विणकराला काम मिळालं. कपडे शिवण्यासाठी शिंपी बांधवाला काम मिळालं. मग लक्षात आलं आपण ज्या घरात राहतो ते घर तितकंसं व्यवस्थित नाहीये. गवंडी दादाला बोलवा, त्याला काम मिळालं. सुताराला काम मिळालं, लोहाराला काम मिळालं, 12 बलुतेदार प्रत्येक हाताला काम मिळालं. आणि ही समाज क्रांती झाली. प्रत्येकाचं पोट भरलंय. आता सगळं व्यवस्थित आहे. आणि मग ह्याचा उहापोह किंवा ह्याचा परिहार काय? हे कशामुळे झालं? शिवाजी महाराज आल्यामुळे झालं. मग हे जर का टिकवायचं असेल तर कोण टिकला पाहिजे? छत्रपती शिवाजी महाराज. मग त्यांना टिकवायची जबाबदारी कोणाची? रयतेची. मग ही राष्ट्रक्रांती आहे. हे राष्ट्र टिकलं पाहिजे. ह्यांचं हे राज्य बरं वाटतंय, हे मस्त आहे, हे चांगलं आहे. ह्याच्यात आमचं पोट पण भरलं जातंय, ह्याच्यात कोणावर अन्याय पण होत नाहीये. इथे सामाजिक क्रांती झालेली आहे. सगळे सुचारू रूपाने जगतायत. सगळ्यांच्या हाताला काम आहे. माझं 2 टाइम पोट भरतंय. सुजलाम सुफलाम सगळं झाल्यानंतर हे का? शिवाजी महाराजांमुळे. मग शिवाजी महाराज टिकले पाहिजेत. मग शिवाजी महाराज टिकले पाहिजेत तर स्वराज्य टिकलं पाहिजे. आणि मग स्वराज्य टिकवण्याची जबाबदारी कोणाची? तर मग माझ्याकडे 4 मुलं आहेत. 2 मुलं स्वराज्याच्या कामी जा, 2 मुलं शेतीला राहा. बरोबर. ही भावना जनतेत निर्माण केली. एकच मिनिटात हा विषय थांबवतो मी. एक नवीन कुठली तरी कल्पना घेऊन शिवाजी महाराज उतरले होते. बरोबर. ही भूमी परत स्वातंत्र्यात जाईल. या भूमीवरती स्वराज्याचा सूर्य उगवेल. परत हिंदूंचं आपलं सार्वभौम राज्य येईल. असं स्वप्न ह्या भूमीला पण पडलं नसेल. एवढं पराभूततेच्या मानसिकतेत गेलो होतो. म्हणजे बाबासाहेबांच्या एका पुस्तकात बाबासाहेबांनी ह्या 400 वर्षाच्या इतिहासाचं वर्णन काळरात्र म्हणून केलेली आहे. भयान काळरात्र, की त्या काळरात्रीत गडद अंधार आहे, काहीच दिसेनासं आहे आणि तो सूर्याचा किरण तर नाहीच दिसत आहे. अशा वेळेस नवीन एखादा प्रोजेक्ट लॉन्च करायचा आहे. तर मग शिवाजी महाराजांनी पायलट प्रोजेक्ट म्हणून स्वतःचा परगणा सुधरवला. त्याच्यानंतर झाली राज्यक्रांती. राज्यक्रांती तर एकदम चांगल्या पद्धतीने सुरुवात झाली. आजूबाजूला कसं असतं, तुझं जर का खोपोली गाव आहे तर तुझे नातेवाईक कुठे असतात? पेणमध्ये असतात, कर्जतमध्ये असतात, पुण्यामध्ये असतात. ते कधीतरी येत असतात. बरोबर. 5 वर्षापूर्वी तुझं घर कसं होतं आणि आज तुझं घर एवढं भारी झालं, कशामुळे झालं रे? नाही मग आमच्याकडे असं चालतं, हे चालतं, आम्हाला हे मिळतं. मग आमच्या इथे नाही मिळत आहे, आम्ही पण शेतसारा देतोय. शिवाजी महाराजांकडे बोलवणी यायला लागली.
की की आमचा तुम्ही भाग आदिलशाहीच्या ताब्यात आहे, तो तुम्ही घ्या. घ्या. मग शिवाजी महाराजांनी इथे परत टॅकल केलं. मी घेईल खरा, पण सैन्य तर लागेल ना. तो कसा देईल मला? लढायला तर लागेल ना. कोण लढणार? लोकं म्हणतात, "आम्ही लढू." ही जी भावना आहे ना, ती भावना तयार करण्यासाठी पहिली जी 5-6 वर्ष शिवाजी महाराजांची आहे. म्हणजे 12व्या वर्षी शिवाजी महाराज आले, 16व्या वर्षी ती शपथ आणि सगळा जो प्रकार आपल्याला तो प्रसंग माहिती आहे आपल्या सगळ्यांना. ही पहिले 4-5 वर्ष ही इन्व्हेस्टमेंट आहे महाराजांची. बरोबर. डेमॉन्स्ट्रेशन एक चांगल्या पद्धतीने पायलट प्रोजेक्ट रन करून दाखवला. विश्वास संपादित केला आणि हा असाच राजा कायमस्वरूपी आम्हाला पाहिजे ही भावना निर्माण झाली. हा जो भाग आहे, हा स्वराज्याचं सुराज्यात रूपांतरण करण्याचा भाग आहे, असं मला प्रामुख्याने वाटतं आणि हा भाग हिडनच राहिला. म्हणजे आपल्या शाळेच्या पुस्तकात पण इतिहासाची सुरुवात कुठनं? तर तोरणा गड जिंकला. हां, तोरणा एक्झॅक्टली. बांधून स्वराज्याचं तोरण बांधलं. ते स्वराज्याचं तोरण बांधायला, विणायला लागणारी फुलं, ती येणारी समृद्धी, ती येणारी सुबत्ता, ती फुलं पिकण्यासाठी पण जमीन नव्हती. ती उभं करण्यासाठी हे 5-6 वर्ष महाराजांनी खर्च या केलेले. दरम्यान मला एक प्रश्न असा पडला, की कृषी क्रांती या विषयावर आपण बोलतोय. तर छत्रपतींची कृषी क्रांती तुम्ही सांगितली. त्याच्या मागचा लॉजिक तर तुम्ही सांगितला. पण हे आजच्या युगात हे आपण कसं अप्लाय करू शकतो? ही कृषी क्रांती कुठे आपण अप्लाय करू शकतो? म्हणजे ना की जमिनीबद्दल बोलतोय आपण. एक वास्तविक कुठे आपण अप्लाय करू शकतो? आत्ता अजूनपर्यंत शेतकऱ्यांची समस्या भारतातल्या एखाद्या राज्यात सुटली, असं एखाद्या राज्याचं तू नाव सांगू शकतो का? तर नाही. नाहीच. का तर ती समस्या काय ही समजूनच घेतलेली नाहीये. सुरुवातीच्या मी फेजमध्ये जे सांगितलं, महाराज गावोगावी गेले, लोकांशी बोलले, शेतकऱ्याच्या बांधावर गेले. आत्ताचे राजकारणी, आत्ताचे पुढारी, आत्ताचे प्रशासक पण जातात. ते कधी आपत्ती आल्यानंतर त्या बांधावर येतात. बरं. आपत्ती न यावी म्हणून त्या बांधावरती कधीतरी यांनी गेलं पाहिजे. कधीतरी त्या शेतकऱ्याचे प्रश्न समजून घेतले पाहिजे. बरं, शिवाजी महाराजांच्या या कृषी क्रांतीमध्ये अजून एक पैलू असा दडला होता, की ह्या सगळ्यामध्ये शिवाजी महाराजांनी बेढपपणा कुठे वाढू दिला नाही. म्हणजे मिळतायत ना स्वराज्यातून गुरंढोरं किंवा अवजारं तर घ्या किती पाहिजे ती. ती सीमारेषा, लक्ष्मण रेषा समाजाने पण ओलांडली नाही. आज समाज मिळतोय म्हणून घेतोय हा एक ॲटिट्यूड झालाय समाजाचा. बरोबर. म्हणजे फक्त इथे प्रशासकच चुकीचा नाहीये आता. आता इथे समाज पण चुकीचा आहे. समाज पण ज्याला गरज नाहीये किंवा ज्याचं खरंच नुकसान नाही झालंय, तो पण नुकसान भरपाई मिळते म्हणून गेला जातो. हां. हा जो ॲटिट्यूड आहे ना, तो ॲटिट्यूड चुकतोय. म्हणजे तू म्हटलास त्याच्यातून आता काय शिकू शकतो? तर एकतर प्रशासकांनी ग्राउंड लेव्हलला उतरून शेतकऱ्यांच्या खऱ्या समस्या समजून घेतल्या पाहिजेत. त्या समस्येच्या मुळाशी जायला पाहिजे, की त्याची समस्या का वाढते, का फोफावते ते. आणि बरं ती समस्या सोडवण्यासाठी प्रशासक तेवढ्या निर्मळ वृत्तीचा आला असं आपण समजू. तर मग ज्याची समस्या आहे त्यांनी पण बेडपशाही नाही केली पाहिजे, की बाबा नाही मिळतंय तर मी घेतोय, आवश्यकता नसताना पण घेतोय. त्यांनी पण ती लक्ष्मण रेषा जी आहे ती ओलांडली नाही नाही पाहिजे. पाहिजे. तर मग ती कृषी क्रांती आता पण तशीच्या तशी आपल्याला इम्प्लिमेंट करता येऊ शकते असं वाटतं. कृषी क्रांतीबद्दल तुम्ही खूप सारी आणि खूप चांगली गुणकारक माहिती आमच्या प्रेक्षकांना दिलेली आहे. त्या दरम्यान पुढचा टॉपिक असा असणार आहे, की माणूस ओळखणारे शिवराय, सामान्य माणसाकडून असामान्य कर्तृत्व घडवणारे शिवराय. आता हा एक याच्याबद्दल तुम्ही काय डिस्क्राईब कराल, की पूर्ण शिवाजी महाराजांचं सुरुवातीपासूनचं जर का आपण चरित्र बघितलं तर आपल्याला लक्षात असं येईल, की ही सगळी जी रत्न आहेत ही मिळाली कुठनं महाराजांना? तानाजी मालुसरे असतील, बाजीप्रभू देशपांडे असतील, पासलकर असतील, हंबीरराव असतील, नेतोजी असतील, किती नावं घेऊ शकतो. येसाजी कंक असतील, अनेक नावं आपण घेऊ शकतो. म्हणजे ही जी नावांची मालिका ही संपणार नाही. बरोबर. ही नरवीर रत्न ही सगळी कशी ओळखली महाराजांनी? ह्यांना सगळ्यांना स्वराज्याच्या कामी आणावं, ह्यांना सगळ्यांना ह्या स्वराज्याचा विचार पटवून द्यावा, ह्यांना सगळ्यांना एका शृंखलेत गुंफावं. हे महाराजांनी कसं केलं? हे महाराजांकडे स्किल कसं होतं? मला तर असं वाटतं महाराजांनी कोणावरती कधी आयुष्यात फुली मारलीच नाही. जो जसा भेटेल तसा घेतला आणि स्वराज्याच्या कामी जसा पाहिजे तसा त्याचा वापर केला. प्रत्येकाचा. म्हणजे कोणालाच महाराज नाही नसतील म्हटले. बरं अजून एक महाराजांची विशेषतः महाराजांनी प्रत्येकाला जोडलंय. तोडलंय असं फार कमी ठिकाणी आहे किंवा नाहीच आहे. म्हणजे शिवचरित्रामध्ये अभ्यास केला तर शिवाजी महाराजांनी अशा एखाद्याला दुखावलं आणि तो महाराजांना सोडून गेला, असं फार क्वचित म्हणजे नाहीच आहे किंवा इतिहासाला माहीत नसेल असेल तर. पण जोडण्याची अनेक उदाहरणं आपण देऊ शकतो. आणि ही सगळी जी मंडळी जर का तू बघितलीस तर कुठे होती ही सगळी मंडळी? ही अशीच ह्या सगळ्या परगण्यात, मावळात राहणारी, गावाखेड्यात राहणारी मंडळी, सामान्य मंडळी होती. पण महाराजांना एक नक्की लक्षात आलं होतं. 1642 ला ज्यावेळेस महाराज जिजाऊंसोबत पुण्यामध्ये आले, त्यावेळेस काही मातब्बर सरदार
एक शहाजी राजांनी त्यावेळेस पण एक अष्टप्रधान मंडळ महाराजांसोबत पाठवलं होतं. ते सोडले तर अन्य कोणाला पाठवलं नव्हतं. दादोजींचं नाव एक अग्रगणी त्याच्यामध्ये घेता येईल. मग बाकीच्यांना तर महाराजांनाच उभं करायचं होतं. मग ते बाकीचे प्रत्येक वेळेस शहाजी राजांकडनं मिळतील अशी आशा बाळगून शिवाजी महाराज नव्हते. का तर ते शहाजी राजाचे सरदार नव्हते, ते आदिलशहाचे होते. आणि शहाजी राजांचं एक स्वप्न इथे आपल्याला लक्षात घ्यायला लागेल. शहाजी महाराजांचं असं स्वप्न होतं, की माझ्या मुलांनी कोणाचीच चाकरी करू नये. त्यामुळे ज्यावेळेस पुण्यामध्ये शिवाजी महाराज आले, तर ते आदिलशहाचे प्रतिनिधी म्हणून नाही आले. बऱ्याच जणांच्या मनामध्ये हा ही मिसकन्सेप्ट आहे, की शिवाजी महाराज शहाजी महाराजांच्या सांगण्यावरून आले. शहाजी महाराज आदिलशहाचे सरदार होते. म्हणजे शिवाजी महाराज पण आदिलशहाचे झाले. नाही. शहाजी महाराजांनी ठणकावून शिवाजी महाराजांना व्यवस्थित समजून सांगितलं होतं, की तुम्ही माझे प्रतिनिधी म्हणून तिथे चाललेला आहात. आदिलशहाचे म्हणून नाही. आणि मग तुझ्या लक्षात येईल, आदिलशहाच्या कुठल्याच नीतीला महाराजांनी पुढे ओढलं नाही. स्वतःची नवीन नीती उभी केली. जी काही सूत्र शहाजींनी सांगितली होती, जी काही रामायण महाभारतातून सूत्र मिळाली होती, ती वापरली. आणि मग त्याच्यामध्ये अनेक गोष्टींचा विचार करून जसे प्रसंग येईल, तसं शिवाजी महाराज ह्या सगळ्यातून त्यांनी केलेल्या अभ्यासातून, त्यांना शिकवलेल्या या सगळ्या धर्मग्रंथांमधून घेत होते. प्रभू श्रीरामचंद्र ज्यावेळेस लक्षात आलं, की सीतामाईचा शोध लागला. सीतामाई अशा-अशा ठिकाणी आहे आणि युद्ध केल्याशिवाय रावण काही सीतामाईला परत देणार नाही. मग वाट बघत बसले का, की माझा राजा मला देईल सैन्य? भरताकडे परत दूत पाठवला का, की सैन्य पाठवून दे. तिथनं उभं केलं. कोण येईल? वानर येतील, वानर. वानरांना उभं करू, वानरांना शिकवू. वानर उभे राहिले. महाराजांनी त्याच नीतीचा वापर केला. इथल्या सामान्य माणसांकडनं असामान्य कर्तृत्व घडवून घेतलं जाऊ शकतं, ती दृष्टी महाराजांनी त्यांना दिली. एक मी मगाशी जे कसब म्हटलं महाराजांचं, महाराजांकडे कसब असं होतं, की ये हृदयीचे ते हृदयी. त्यांच्या मनात जी स्वराज्याची उर्मी, स्वराज्याची इच्छा, स्वराज्याची निष्ठा आहे, ते सरळ दुसऱ्याच्या मनात टाकत होते. त्यामुळे ते काम सोपं होत होतं. म्हणजे माझ्या मनात एखादी गोष्ट अचीव्ह करण्याची जी इच्छा आहे, ती तुझ्या मनात जर का टाकली, तर 2 वेळा वेगवेगळे चांगले प्रयत्न होतील. तुझ्याकडनं पण होईल, माझ्याकडनं पण होईल. आपलं ध्येय अजून जवळ येईल. सामान्य माणसांच्या मनात महाराजांनी स्वराज्याबद्दलची अशी भावना जागृत केली आणि प्रत्येक गोष्टीत असं असामान्य कर्तृत्व घडवून घेतलेलं आपल्याला बघायला मिळतं. उदाहरणादाखल द्यायचं झालं तर मुरारजी देशपांडे ज्यांना आपण म्हणतो. मुरारबाजी देशपांडे. बाजीप्रभू देशपांडे वेगळे, बाजी वेगळे. बरोबर. यांना महाराजांनी कुठनं घेतलं असेल? मुरारबाजी देशपांडे हे शत्रू सैन्यात होते. एका लढाईमध्ये त्यांचा दृष्टादृष्ट झाली आणि महाराजांनी बघितलं, की हा फार शौर्याने लढणारा योद्धा आहे. शेंडी दिसते त्यामुळे प्रत्यक्ष हिंदूच असणार 100%. त्याच्या मनात काय आहे? हा का एवढा स्वतःचा प्राण ह्या सरदारासाठी द्यायला निघालेला आहे? महाराजांनी कुठल्याही परिस्थितीत ह्याला आपल्याकडे घ्यायचं असं ठरवलं. महाराजांनी त्यांच्याशी बोलणं केलं. त्यांच्या मनात ती स्वातंत्र्याची, स्वराज्याची ज्योत निर्माण केली आणि मग मुरारबाजींना आपल्याकडे घेतलं आणि त्याच मुरारबाजींनी पुरंदरच्या तहामध्ये अद्वितीय असा पराक्रम केला. तिकडे एक साधा सैनिक म्हणून होता, इथे सरदार म्हणून पुरंदरची मोहीम त्यांच्याकडे दिली आणि इतिहास साक्षीला आहे. त्यांचं शीर धडा वेगळं झालं, तरी मुरारबाजी पुढचे अनेक वेळ लढत होते. शिरा वेगळे धड झाल्यावर अवघे धडते लढले मुरारबाजी नाव त्यांचे अमर कथा ही त्यांची पहा चाळूनी पाने पाने आमच्या इतिहासाची असं इतिहासकारांनी वर्णन केलं. सामान्य होतं, पण त्यांच्याकडनं असामान्य अद्वितीय कर्तृत्व घडून आलं. कर्तृत्व म्हणून बरोबर. तानाजी असतील, अनेक लोक असतील. बहिर्जींनी तर कोणाला घेतलं हो? त्या काळात काम करणाऱ्या बहुरूपींचा संघ बहिर्जींनी केला. म्हणजे तू विचार करशील का, की बहुरूपी आहेत, जे घरोघरी दारोदारी फिरतायत, भिक्षा मागतायत, हे स्वराज्याचा तिसरा नेत्र होऊ शकतात. क्या बात. किती व्यापक कल्पना आहे. म्हणजे मला कुठनं तरी बाहेरनं रिसोर्स येईल आणि मग मी करेल. आता काय करू? माझ्याकडे रिसोर्सच नाही. हतबलता बिलकुल नाहीये. तिथे जे आहे ॲसेट त्याच्यातून मी उभं करेल, त्याच्यातून मी लढेल, त्याच्यातून मी सक्सेस होईल. सगळ्यांच्या मनात ती भावना आहे. हे जे मी मगाशी वर्णन केलं. सामान्य माणसांकडून असामान्य कर्तृत्व महाराजांनी घडून घेतलं. ह्याच्यात असामान्य कोणच नाहीये. ह्याच्यात कोण ह्यांचे सगळ्यांचे पूर्वज कोण होते? कुठेतरी सरदार चाकरी करतच होते. बरोबर. ही इच्छा महाराजांच्या मनात शहाजी महाराजांनी टाकली. जिजाऊंनी त्याचं व्यवस्थित रूपाने त्यांना त्याचं शिक्षण दिलं. इच्छा पूर्ण करण्याची उर्मी महाराजांच्या मनात सुदैवाने ह्या देशाचं भाग्य म्हणून आली, या भूमीचं भाग्य म्हणून आली. हे स्वप्न माझं एकट्याचं नसून हे सगळ्यांचं स्वप्न आहे.
ते स्वप्न बघायला महाराजांनी भाग पाडलं आणि त्या स्वप्नासाठीच जगलं पाहिजे. त्या स्वप्नासाठी वेळ आली तर मेलं पण पाहिजे. हे महाराजांनी सहज कडवून घेतलं. हे महाराजांचं कसबे असं मला वाटतं. मग या दरम्यान मलाही असं जाणून घ्यायला आवडेल, की आत्ताच्या पिढीने म्हणजे हं. सर्वसामान्याकडून असामान्य काम करून घेणं जसं महाराजांचं तो ध्येय होता. तर तसंच आताच्या पिढीने कसं ते मांडलं पाहिजे किंवा कशा पद्धतीने केलं पाहिजे ते? एक कन्सेप्ट आहे. थिंक ग्लोबली, ॲक्ट लोकली. आत्ता होतंय काय माहितीये का, अक्षय, तुझं, माझं, सगळ्यांचंच. आपण ना विचार फार मोठे करतोय, पण ते लोकली ॲक्ट करायला नाही जात. आत्ता पश्चिम बंगालमध्ये एखादी वाईट घटना घडते. तर तिचं दुःख मला नाही का? आहे. तुला नाही का? आहे. ते वाटायला नको का? वाटायलाच पाहिजे. माझ्या भारतातला भाग आहे तो. माझे बांधव राहतात तिथे. मी बरोबर. कधी गेलो नसेल, ते कधी आले नसतील. पण ते दुःख वाटतंय, ते दुःख फक्त वाटून उपयोग नाही ना. मी पश्चिम बंगालमध्ये जाऊ शकतो का आता? नाही. पण मी माझ्या इथे तशी परिस्थिती येईल का? कधीतरी येईल का? मग येणार असेल तर आत्ताच मी काय उपाययोजना केल्या पाहिजेत? मी कसं अलर्ट राहायला पाहिजे? हे ॲक्ट लोकली आहे. म्हणजे विचार तर विश्वाचा करा. आपल्याकडे विश्वाचा विचार करण्याची परंपरा आहे. बरं. म्हणजे ज्या काळामध्ये ह्या विश्वाची संकल्पना बाहेरच्यांना माहिती नव्हती, त्या काळात आमचे ज्ञानेश्वर महाराज म्हटले, "हे विश्वची माझे घर आहे. आता विश्वात मके देवे." विश्वाची सुखाची कामना करण्याची परंपरा आहे आमची. पण फक्त ती कामना, तो विचार मोठा असून उपयोग नाही. ती कृती व्हायला पाहिजे ना. माझं तेच म्हणणं आहे, की सामान्य माणूस असामान्य आत्ता पण कर्तृत्व गाजवेल. पण ती सुरुवात छोट्यातून व्हायला सुरुवात. पाहिजे. ती करायला मागत नाहीये ना. आणि होतं कसं, ह्याची जाणीव सामान्य माणसांना करून द्यायला लागलो ना आपण, की मग ते दुखतं थोडंसं. हां. म्हणजे महाराजांचं राज्य यावं असं सगळ्यांना वाटलं. बरोबर. आता आजच्या 19 फेब्रुवारीच्या दिवशी बऱ्याच जणांचे स्टेटस असतील, "महाराज पुन्हा जन्माला या." महाराज पुन्हा जन्माला येतीलही आणि आल्यानंतर काय दाखवणार आहोत महाराजांना? आम्ही कसे कायदे मोडतो ते दाखवणार आहोत? आम्ही कसं सरकारी संपत्तीचं, देशाच्या संपत्तीचं नुकसान करतो ते दाखवणार आहोत आपण? आपण सगळे खूप धुतल्या तांदळासारखे नाही आहोत ना. हं. महाराजांचा सारखं राज्य असतं, एखादा बलात्कार घडला किंवा एखादा अनुचित घटना घडली, तर आपण म्हणतो महाराजांचं शासन हवं होतं. लगेच शिक्षा झाली असती. पण मग महाराज कायदे मोडणाऱ्यांना पण शिक्षा करत होते. मग कायदे मोडणारा तर मी पण आहे. किती आपण ह्याच्यामध्ये निगरगट्ट झालोय बघ. एखाद्याच्या गाडीवर ट्रिपल सीट बसतोय आपण, म्हणजे आपण कायदा मोडतोय, हे मनाला शिवत देखील नाही आपल्या. मनाला शिवतं तरी का? नाही खरं. गाडीवरती बसलोय तर आपल्याकडे लायसन असलं पाहिजे. आपण हेल्मेट घातला पाहिजे. आपण ट्रॅफिकचे रूल पाळले पाहिजेत. हा कायदा आहे ना. बरोबर. मग त्यांनी मोडला तो कायदा, आम्ही मोडतो तो कायदा नाही. असं सेल्फिशपणे वागून कसं काय चालेल? सामान्य माणूस असामान्य कर्तृत्व घडेल, पण त्यांनी स्वतःपासून सुरुवात केली पाहिजे. ही परिवर्तनाची नांदी आहे. ती स्वतःपासून सुरुवात केली पाहिजे. मी वाट बघत बसेल, अक्षय बदलेल तेव्हा मी बदलेल. तर अक्षय माझी वाट हो, बघतोय. खरंच तसंच याचं उदाहरण कुठे आहे? शिवाजी महाराजांनी जिजाऊंना असं विचारलं असतं, की "बाबा, तू म्हणतेस ते खरं आहे हे सगळं, पण मला एखादं उदाहरण तर दाखव, की असं होऊ शकतं म्हणून. 450-500 वर्षाचा गडद अंधार आहे. बरोबर. एकही उदाहरण नाहीये." महाराजांनी उदाहरण मागितलं असतं, उदाहरणाची वाट बघत बसले असते, तर जिजाऊंकडे उदाहरण देण्यासारखं होतं का? नसेल तर तू उदाहरण बन. त्यामागे तुम्ही म्हटलात, की जिजाऊंचं काहीतरी वाक्य होतं ते तुम्ही म्हटलात, की "तू कर, नंतर जे होईल ते." हां, कसं आहे, की ह्या सगळ्यामध्ये शिवाजी महाराजांना पण मन होतं ना रे. बरोबर. हे सगळं करतोय खरं. हा सगळा घाट घालतोय खरा. माझ्या जीवाला जीव देणाऱ्या जिवलगांचा प्राण पण वेळेस मी धोक्यात घालतोय. आपल्याला ते बाजीप्रभूंचं वाक्य आठवतंय, की शिवाजी महाराज म्हणतात, की "नाही, मी तुम्हाला सोडून नाही जाणार." आणि बाजीप्रभू अधिकारवाणीने त्यांना सांगतात, की "नाही, लाख मेले तरी चालतील, लाखांचा लाखांचं पोशिंदा पोषण जगला झालंच पाहिजे." पाहिजे. आणि भावना ती आहे बाजीप्रभूंची. आणि मग महाराजांनी स्वतःच्या मनावर दगड ठेवूनच गेले असतील ना. बरोबर. तानाजी मालुसरे यांचं पण अगदी तसंच आहे. मग महाराजांना मन आहे, तर महाराज बऱ्याच वेळेस असं, म्हणजे मी विचार करतो, की महाराजांना मनात असं आलंच असेल ना, एवढा सगळा व्याप करून, खटाटोप करून जे इप्सित आहे ते साध्य होईल का? पण परत तेच कृष्णनीती आहे. प्रभू श्रीरामांचं चरित्र आहे ह्याच्यामध्ये पण. जसं भगवान श्रीकृष्ण म्हटले, "कर्म करा, फळाची अपेक्षा ठेवू नका." कर्म प्रामाणिक करेल, तिथे मी कुठेच कसूर करणार नाही. 100% कर्म करेल. आणि महाराजांनी तोच ॲटिट्यूड शेवटपर्यंत ठेवला. म्हणजे जिजाऊ कदाचित बऱ्याच वेळेस बोलल्या पण असतील महाराजांना, की "यश न देणं, देणं ते जगदंबेच्या हातात आहे. जगदंबेच्या. त्याची काळजी तू नको करूस. तू काम करत राहा. काम कर, तू कोणतरी काम करायला येईल अशी वाट बघू नको. तू तू कर. संग्रह कर, संघटन कर, मजबूत कर
आणि सुयोग्य मार्गाने त्यांना चालण्यासाठी प्रवृत्त करा. सही बात. आणि त्याच्यामुळे हे एवढा मोठा स्वराज्याचा डोलारा बिनदिक्कत उभा राहिला. महाराजांना मन तर 100% होतं. 100% व्याकुळ पण झाला असेल. तानाजी महाराज मालुसरे गेले असतील त्यावेळेस खरंच दायमुख म्हणून रडले असतील ना महाराज. बाजी प्रभू देशपांडे गेले असतील त्यावेळेस तीच परिस्थिती असेल महाराजांच्या मनाची. बरोबर. जे आपण म्हणतो वेडात मराठी वीर दौडले 7. 7 जण गेल्यानंतर महाराजांना काय आनंद वाटला असेल? दुःख झालंच असेल. पण त्या दुःखामागे भावना नितळ होती, धर्म होता आणि त्याच्यामुळे त्या दुःखाला मागे सारून कर्तव्याला स्थान देणारे कर्तव्यप्रधान महाराज आपल्याला इथे बघायला मिळतात. बरोबर. त्यामुळे कर्तव्याला प्राधान्य आपण दिलं पाहिजे. आता आपलं एक्झॅक्टली उलटं होतंय. भावनेला आधी स्थान देतोय, कर्तव्याला नंतर. तिथे गल्लत होते आपली सगळ्यांची. म्हणजे बऱ्याच वेळेस भावनेपोटी सगळं स्वीकारायला तयार आहोत, कर्तव्यापोटी नाही. आता विषय निघाला म्हणून सांगतो. आजच्या 19 तारखेच्या शिवजयंतीला मी स्टेटस ठेवलं, भावना आहे माझी. मी कोणाचा अनादर करत नाहीये. बरं. स्टेटस ठेवणाऱ्यांच्या मनात शिवाजी महाराजांची भावना कमी आहे किंवा आदर कमी असं मी मुळीच म्हणत नाहीये. ती व्यक्त व्हायलाच पाहिजे. नो डाऊट. त्याच्यामध्ये अजिबात डाऊट नाही. पण फक्त भावनांनी व्यक्त होऊन चालेल का रे? कर्तव्याने कधीतरी महाराजांना स्वीकारलं पाहिजे ना. कर्तव्य म्हणून मी काहीतरी केलं पाहिजे. एखाद्या शिवजयंतीच्या दिवशी चांगला संकल्प केला पाहिजे. बरं तो संकल्प करायचा म्हणून केला आणि सोडला असं पण होता कामा नये. तो जगला पाहिजे. महाराजांचा श्वास निश्वास स्वराज्यासाठी आणि सुराज्यासाठी महाराजांनी दिलेला आहे. आणि आपण आज केलेला संकल्प शिवजयंतीला 20 तारखेला मोडतोय. तर मग त्याला काय अर्थ नाही वस्तुस्थिती राहिला. खरंच. अशा पद्धतीने शिवाजी महाराज स्वीकारले पाहिजेत ना. भावनेला दुय्यम स्थान देऊन कर्तव्याने शिवाजी महाराज स्वीकारणं ही आता खरी काळाची गरज आहे असं मला नेहमी वाटत राहतं. या दरम्यान आणखीन एक टॉपिक आपल्याकडे आहे की ज्याच्यामध्ये लाख मुळाची माणसं जोडणारे शिवराय. आपल्याला शिवाजी महाराजांचा शिवकाल जर का बघितला किंवा संभाजी महाराजांचा कार्यकाळ जर का बघितला तर अनेक वेगवेगळ्या योद्ध्यांची, सरदारांची नावं घेता येते. पण अनेक अशी छोटी लोक पण होती की ज्यांची महाराजांनी दखल घेतली होती. असे हिडन कॅरेक्टर महाराजांच्या आयुष्यात अनेक होते की जे महाराजांसाठीच काम. म्हणजे मला तर असं वाटतं की बघ असं म्हणतात की एखाद्या गोष्टीसाठी, एखाद्या ध्येयासाठी मरणं किंवा देशासाठी मरणं याला तोड नाही ना. देशासाठी, स्वराज्यासाठी, स्वातंत्र्यासाठी, धर्मासाठी बलिदान परमोच्च आहे. त्याला तोड नाही. पण प्रत्येकाच्या वाट्याला हे बलिदान येत नाही ना. प्रत्येकाच्या वाट्याला हे बलिदान येत नाही. आता तू आणि मी किती जरी ठरवलं की जाऊन सीमेवरती लढू तरी आपल्याला ते शक्य आहे का प्रॅक्टिकली? नाही शक्य. मग मला जर का देशासाठी मरणं माझ्या भाग्यात नसेल तर मला देशासाठी जगणं हे माझ्या भाग्यात आहे ना. खरी गोष्ट. हा तर माझा राईट आहे ना. बरोबर. पण आपल्याकडे झालंय असं की देशासाठी मरणं ते तर त्याला तर तोडच नाही. मी म्हटलं तसं बलिदान परमोच्च आहे. पण देशासाठी जगलं पण पाहिजे. तर अशी स्वराज्यासाठी कामी आलेल्या माणसांच्या भरपूर गोष्टी आपल्याला बघायला मिळतील. आणि महाराजांनी त्यांचा योग्य तो सन्मान केला. नंतरच्या काळात त्यांच्या परिवारजनांचा योग्य तो सन्मान केला. त्यांच्या परिवाराचे पाठीराखे महाराज बनले. अशी अनेक उदाहरणं देता येतील. पण जी छोटी छोटी कामं करत होते पण जी महाराजांच्याच निष्ठेने महाराजांच्या प्रती असणाऱ्या निष्ठेने, स्वराज्यांच्या प्रती असणाऱ्या निष्ठेने करत होते, त्यांची पण महाराजांनी दखल घेतली. अशी पण अनेक उदाहरणं इतिहासात. आपल्याकडे अलिबाग गाव आहे. अलिबागमध्ये कोळी समूहाचा एक प्रमुख मुखिया ज्याला म्हणू आपण लायजी पाटील, ते एका मोहिमेत मुरुड जंजिऱ्याची मोहीम 8 वेळा फसली. म्हणजे काही नैसर्गिक कारणं होती आणि नंतरच्या काळामध्ये काही पॉलिटिक्स किंवा आपण त्याला म्हणून नंतरच्या काळात काही युद्धनीती होती. त्याच्यामुळे आपण ते जंजिऱ्याकडे तितकंसं चांगल्या पद्धतीने करू शकलो नाही. आणि मग एक मोहीम आखली गेली. त्याच्यामध्ये मोरोपंत पिंगळे यांच्या प्रमुख नेतृत्वाखाली ती मोहीम आहे. आणि त्यात एका मोहिमेमध्ये अनेक कामं असतात. त्याचे भाग केले जातात. तर त्यातला पहिला जो भाग होता तो प्ले करण्याचं काम लायजी पाटीलचं होतं. हा कोळी बांधव अलिबाग आणि ह्या समुद्रकिनारी जन्म झालेला, समुद्राशी असणारी मैत्री, समुद्राचं असणारं इत्थंभूत माहिती याचा सगळ्याचा उपयोग होईल म्हणून लायजी पाटील कोळींनी ती जबाबदारी स्वतःहून मागून घेतली महाराजांकडे जाऊन की बाबा अशी अशी मोहीम आखली जाते तर त्याच्यात मला काहीतरी करायला द्या. आणि ह्या बहादरांनी काय केलं असेल तर आपल्या आकलन शक्तीच्या पलीकडचा अद्वितीय पराक्रम यांनी केला. मुरुड जंजिरा तू गेला असेल कदाचित. समुद्रात आहे मुरुड जंजिरा. बाजूनी पूर्ण समुद्राचा वेढा आहे.
हं. अशा समुद्राच्या वेढ्यामध्ये वरती जंजिरा सिद्धी आहे. तटबंदीवरती सिद्धीचे सरदार आहेत. आता सिद्धीचे सरदार आहेत म्हणजे काय तिथे झोपा नाही काढत. बरोबर. जागता पहारा आहे, खडा पहारा आहे त्यांचा. अशा परिस्थितीत हा लायजी होड्या घेऊन त्या समुद्राकडे जातो, जंजिऱ्याकडे जातो. जंजिऱ्याच्या मागच्या बाजूनी जंजिऱ्याला म्हणजे तू इमॅजिन करा ते हं. हा बुरुज आहे समजू. आणि तिथे होड्या अशा पार्क केल्यात. बरं ह्या पार्क करतोय तर वरच्या सरदाराला ते त्याची भनक पण लागत नाही. सिद्धीचा जागता पारा आहे, कडा पारा आहे सिद्धीचा. खडा पारा चालू आहे कायमस्वरूपी. आणि त्या दिवशी मोहीम आहे, त्या दिवशी ह्याचं काम काय लायजी पाटीलचं, की ह्यांनी काय करायचं जाऊन त्या प्रत्येक बुरुजाच्या खाली होड्या लावायच्या. हं. जंजिऱ्याच्या पाठीमागनं आणि त्या होड्यांमध्ये शिड्या आहेत. अच्छा. त्या शिड्या त्या एक शिडीचं खालचं टोक जे आहे ते होडीत होडीत आणि आणि वरचं टोक आहे ते त्या बुरुजाला बुरुजाला. लावायचं. बरोबर. असं लावलं, एवढं सेट झालं सगळं, की मागनं मोरोपंत येतील. त्यांच्याकडे सरदारांची कुमक आहे. ते त्या शिड्यांवरनं वरती चढतील. तू इमॅजिन करा, हं. समुद्रात होडी, होडी. होडीत शिडी हां. आणि ती शिडी त्या बुरुजाला आहे. बरं समुद्र कसा असा शांत नसतो. शांत नसतं असं. वरती खालती, वरती खवळलेलं खालती. असतं कधी. त्या ज्या लाकडाच्या शिड्या आहेत त्या दगडाला कर घासतायत. वरती सरदारांना कळले कसला तरी आवाज येतोय, कसला येतो माहित नाही. गडद अंधार आहे आणि मोरोपंत येतील, सैन्य घेऊन वरती चढतील, जंजिऱ्यात डायरेक्ट शिरतील सरदार आणि युद्ध होईल आणि जंजिरा आपल्या ताब्यात येईल अशी मोहीम. बरोबर. लायजीनी सगळं चोख केलं. सगळं चोख केलं. ठरल्या दिवशी, ठरल्या वेळी होड्या नेल्या, शत्रूच्या नजरेतून लपवत नेल्या. सगळ्या तिथल्या भागाचा अभ्यास केला होता, तिथल्या समुद्राचा अभ्यास केला होता. त्या होड्यातून शिड्या काढल्या, शिड्या लावल्या पण. आणि आता तांबडं फुटायला आलं. तांबडं फुटायला आलं म्हणजे पहाट व्हायला आली. हं. ठरल्या वेळेला मोरोपंत कुमक घेऊन पोचले नाही. आणि आता जर का तो जो आपण सकाळचा जो पहाटेचा प्रकाश जो अंधुक प्रकाश असतो, हं. तो जर काय व्हायला सुरुवात झाली आणि ह्याच्यात जर का आपण वरच्या सरदारांना भेटलो तर आपण संपलो. कदाचित काहीतरी चुकलं असेल. त्यावेळेस काही मोबाईल आणि असं काही नव्हतं, बरोबर. की नाही येतो या परत म्हणून. हं, हं. लायजीनी ओळखलं की काहीतरी मोहिमेत बदल झाला असेल. त्यांनी त्या शेड्या काढल्या, होड्यात ठेवल्या आणि परत आला. पण ह्याचं शल्य झालं त्याला फार. की अच्छा. ह्या मोहिमेत मला कुठल्याही परिस्थितीत 8 मोहिमा महाराजांच्या वाया गेल्यात. ही वाया नव्हती जायला पाहिजे. याचं शल्य झालं. फार दुःख झालं. आणि ते दुःख त्यांनी स्वतःला कोंडून घेऊन केलं. अरे बापरे! स्वतःला कोंडून घेतलं, की बाबा ही मोहीम फेल गेली. फेल. आता अर्थात ह्याच्यात लायजीची चूक होती का? नव्हती. त्यांनी त्याची मोहीम त्याचं काम पूर्ण त्याचं चोख काम बजावलं परफेक्ट होतं. केलेलं त्यांनी. पण हे असं झाल्यामुळे त्याला फार शल्य वाटलं. हे महाराजांना कळलं. महाराजांचा राज्याभिषेक झाल्यानंतर म्हणजे किती व्यस्त असतील महाराज. आपल्याकडे एखादा साधा नगरसेवक झाल्यानंतर किती व्यस्त होतो तुला माहितीये. आणि ह्या स्वराज्याचा राजा, सिंहासनाधीश्वर राजा, तो एवढ्या बारीक बारीक गोष्टी कसा लक्षात ठेवत असेल. रयतेचा राजा, लोक कल्याणकारी राजा. तिथनं सुरुवात जिथनं झाली तिथे चालू आहे मी आता. हं. त्यांना माहित होतं की ही मोहीम अशी होती, त्यात लायजीचा रोल हा होता आणि मग ती मोहीम फसली का फसली, मोरोपंत पोचू शकले नाही. मग लायजी कुठे आहे? तर लायजीनी फार दुःख करून घेतलंय असं महाराजांना कोणीतरी सांगितलं. महाराजांनी लायजीला अलिबागला सरदार पाठवले. लायजीला बोलून या. आता लायजीच्या मनात अजून घालमेल. बहुतेक पाण उतारा होतोय आपला. चूक झाले. नाही झाली मोहीम पूर्ण. बरोबर. महाराजांकडे गेला. सरदार सगळे आहेत. दरबार भरलाय. रायगडवरती गेलं की कधीतरी लायजी पाटलाची पण आपण आठवण काढली पाहिजे असं मला प्रामुख्याने वाटत राहतं. आणि तिथे गेल्यानंतर लायजी अक्षरशः ढसाढसा डहाळमुखडून रडलाय, की महाराज नाही करू शकलो मी. हे बघताना महाराजांनी त्या सभेत उद्गार काढले, शाबाश लायजी शाबाश, भले कामगिरी केली. लायजीला उपरोधात्मक बोलतायत असं वाटलं. आपण ज्याला म्हणतो ना मानास्पद बोलतायत असं वाटलं, बरोबर. की मुद्दाम मला जमलं हां. नाही ना म्हणून आता हे शाबासकी हे देतात करतात. का काय, असं लायजीला वाटलं. पण महाराजांच्या मनात तसं नव्हतं. महाराज म्हटले, शाबाश लायजी शाबाश, भले कामगिरी केली, चांगली कामगिरी केली. मग लायजी म्हटले, नाही तुम्ही असं बोलू नका. हवं असेल तर धडापासून शिर वेगळं करा, पण नको हे असं तुम्ही काय बोलू नका. हे मला सहन होणार नाही. आणि महाराजांनी त्यांना उठवलं. एका साम्राज्याचा, स्वराज्याच्या सिंहासनावर बसलेला राजा, एका सामान्य कोळी समूहाचा मुखिया आहे तो. हं. आरमाराचा प्रमुख आहे का? नाही. त्याच्यासाठी सिंहासन सोडतोय, खालती येतोय, त्या लायजीला उठवतोय, त्याची गळाभेट करतोय. लायजीच्या डोळ्यातून खळाखळा अश्रू वाहतायत. आणि महाराजांनी सांगितलं त्या क्षणी तिथे,
की तुमची ही जी कामगिरी आहे ती दैदिप्यमान कामगिरी आहे. तुम्हाला आजपासून पालखीचा मान, क्या बात आहे. पालखीचा मान म्हणजे आत्ताच्या काळात लाल दिव्याची, लाल दिव्याची गाडी. पालखीचा मान तुम्हाला. पण नंतर महाराजांच्या लगेच लक्षात आलं, पालखीचा मान ह्याला दिला तर हा कोळी आहे, हा कुठे पालखी घेऊन फिरणार आहे. म्हणून मग महाराजांनी काय केलं, वाक्य तर गेलंय तोंडातून, एका गलबताला पालखी हे नाव दिलं आणि ते गलबत लायजीला देऊन टाकलं, की आजपासून हे गलबत, ही तुझी गाडी, ही घेऊन तू फिरायची. हं. ह्यातून लक्षात काय येईल रे आपल्याला, की कशी कदर केली पाहिजे. छोट्या छोट्या गोष्टींमधनं हे स्वराज्य उभं राहिलंय. हा जो लायजी आहे, हा लायजी उदाहरणादाखल जरी आपण घेतला असेल, तरी अशी अनेक उदाहरणं महाराजांकडे आहेत, ज्यांचं प्रत्येक ठिकाणी बारीक लक्ष होतं. लायजीला महाराजांनी बोलवलं नसतं, तर काय झालं असतं, असं माझं मन विचार करतं. काहीच नसतं झालं. बरोबर. काहीच नसतं झालं. पण त्याची कदर, तो माझा माणूस आहे. हं. त्यांनी माझ्यासाठी त्याचे 100% दिलेत. सक्सेस नसेल झाला कदाचित. पण त्याला ते जे प्रेमाने गोंजारणे आहे, म्हणजे बऱ्याच जणांना असं वाटतं महाराजांना मन आणि महाराज इमोशनल असतील का? महाराज चांगले इमोशनल आहेत. मी तर म्हणतो जो इमोशनल असेल, ज्याला भावना असतील, ज्यांना भावनांची जाण असेल, तोच चांगला राजा असू शकतो. तरच त्याला प्रजेची निकड समजेल ना. बरोबर, बरोबर. ह्या प्रसंगातून आपल्या लक्षात येईल की कशी कदर केली पाहिजे माणसाची. आत्ताच्या काळात हा ॲटिट्यूड माणसाचा कुठेतरी बदललेला बघायला मिळतो. हं. तू जर का बघितला आता, तर आता कॉर्पोरेट लाईफ आहे. आपण सगळेजण जिथे काम करतो किंवा प्रत्येक ठिकाणी आपल्याला बघायला मिळतं, की समोरच्याची कदर म्हणजे बऱ्याच वेळेस असं असतं, की माझं फेल्युअर आहे, पण मला राईट आहे माझ्या खालच्यांवर झटकायला. मी झटकेल त्यांच्यावर. तसं होतं आणि असं होतंय आणि तिथे कसं झालंय, ठीक आहे यार, फेल्युअर झालं, तुम्ही किती कामगिरी मोठी केली. पालखीचा मान आणि पालखीचा मान कसा? तर पालखीचा मान खरोखर दिला. एका सामान्य माणसाला, एका सामान्य सरदाराला पालखीचा मान देऊन रायगडावरती त्याचा गौरव करणं, गौरव करणं. जगाच्या इतिहासात एकमेव उदाहरण असेल. अच्छा. इतकं ग्राउंड लेव्हलला जाऊन महाराजांना लोकांनी, तत्कालीन प्रजेने स्वीकारलं होतं आणि का नाही स्वीकारणार यार असा राजा असेल तर. 100% बरोबर. येस. अविनाश सर, खरं तर आतापर्यंत छत्रपती शिवाजी महाराज म्हटलं तर मी 3 टॉपिक आधीच सांगितले होते, की अफजल खानाचा वध, शाहिस्ते खानाची बोटे आणि आग्र्यावरून सुटका. त्याच्यानंतर अजूनही बरेच किस्से आहेत, पण प्रामुख्याने हे 3 किस्स्यांना जास्त करून वाव दिला जातो. अनेकदा आपण पाहतो, की छत्रपती शिवाजी महाराजांची जयंती साजरी करायची म्हटलं, तर अफजल खानाचा वधच दाखवला जातो. हं. त्याच्या पलीकडे किंवा शाहिस्ते खानाची बोटे किंवा आग्र्यावरून सुटका हे 3-4च इन्सिडेंट्स दाखवले जातात. पण त्याच्या व्यतिरिक्त पण 50 वर्षाच्या कालावधीमध्ये छत्रपती शिवाजी महाराजांनी खूप काही असे पराक्रम केलेले आहेत, जे आजही वाखाणण्यायोग्य आहेत किंवा ते आपण आजही विस्मरण करू शकतो त्यांनी. या दरम्यान तुम्ही आम्हाला कृषी क्रांतीबद्दल माहिती दिली. सोबतच चांगली माणसं कोणती आहेत, त्यांचा वापर कसा केला पाहिजे, या सगळ्या माहित्या पुरवलेल्या आहेत. तर याच्यामध्ये शेवटचं असं आहे, की सध्याची स्थिती आणि राष्ट्र याच्याबद्दल तुम्ही काय सांगू इच्छिता? एकतर राष्ट्र जिथे आपण म्हणतोय ना, तिथे महाराजांचा राष्ट्र म्हणून काय दृष्टिकोन होता तो एकदा समजून घेतला पाहिजे. बऱ्याच जणांना असं वाटतं, की ह्या एका विशिष्ट भूभागासाठी मर्यादित हा राजा होता. माझ्या स्वतःसोबत घडलेली एक घटना तुला मी सांगतो. एक साधारणतः 3-4 वर्षापूर्वीची माझ्या YouTubeला ही व्हिडिओ मी त्यावेळेस टाकली होती. म्हणजे हे खरी घटना तुला सांगतोय मी. 4-5 वर्षापूर्वी माझ्या एका विद्यार्थ्याचा, जो नंतरच्या काळात डेहराडूनला गेला. तिथे त्याचा एका मित्राशी संपर्क आला. तो तिथे शिवाजी महाराजांचा अभ्यास करतोय. म्हणजे महाराष्ट्रातला तरुण शिवाजी महाराज वाचतोय का? तर थोडा प्रश्नचिन्ह आहे. वाचतोय का शिवाजी महाराजांचं चरित्र? तर खरंच मोठा प्रश्नचिन्ह आहे. प्रश्नचिन्ह पण आहे. डेहराडूनवरनं मला एक फोन येतो आणि मला तिथनं असं विचारलं जातं, की "सर तुम्ही शिवाजी महाराजांचा अभ्यास करत असाल, अ, तर काही पुस्तकं आम्हाला सजेस्ट करता येतील का? किंवा मग आम्ही कशा अर्थाने करू?" असं मला एक 4-5 वर्षापूर्वी डेहराडूनवरून फोन आला. मी विचार केला महाराजांचं राज्य, महाराजांचं स्वराज्य म्हणजे महाराज हयातीत असताना 50 वर्षाच्या फार कमी आयुष्य महाराजांना लाभलं. त्या 50 वर्षाच्या कार्यकाळामध्ये महाराजांनी ज्या भूभागावरती राज्य केलं, त्याच्या कैक हजार किलोमीटर तो भाग. तिकडे महाराज वाचले जावेत, तिकडे महाराज वाचायला पाहिजेत असं तिथल्या तरुणाला वाटतंय. म्हणजे महाराजांचं चरित्र हे एकाच भूभागापुरता सीमित नसून ते राष्ट्रपुरुष आहे. राष्ट्र. राष्ट्रासाठी आहे. आणि मग तू शिवाजी महाराजांचा अभ्यास केला तर लक्षात येईल, की प्रत्येक वेळेस राष्ट्र ही भावना समोर आहे. दुर्भाग्य असं आहे, की 2025 मध्ये अनेक राजकारणी असतील, अनेक स्वतःला सो कॉल्ड
समाजसेवक म्हणून घेणारे असतील, ज्यांना अजून ह्याच्याबद्दल संकल्पना क्लिअर नाही, ज्यांना अजून राष्ट्र ही संकल्पना समजत नाहीये, जे अजून समजत असेल तरी समजत नाही असं नाटक करतायत का काय असं वाटायला लागलंय. पण महाराजांना तेव्हा ही बऱ्यापैकी चांगल्या पद्धतीने राष्ट्र ही संकल्पना महाराजांच्या दृष्टीने त्यांना उमजली होती. एक दोन उदाहरणं आपल्याला देता येतील. मिर्झा राजा जयसिंगाच्या मुलाला लिहिलेलं महाराजांनी जे पत्र असेल, की मी नाही, तू राष्ट्र म्हणून जप, तू तिकडे सुरुवात कर, मी इथनं काहीतरी मदत करू शकतो. असं अनेकांना प्रोत्साहन दिलंय. जिंजीतलं राज्य शहाजीराजे गेल्यानंतर खरा अधिकार महाराजांचा होता त्याच्यावर. पण तो खरा अधिकार असताना त्यांनी स्वतःच्या सावत्र भावाला तो अधिकार दिला. विरोधाभास बघ किती आहे. औरंगजेबाने स्वतःच्या भावांना मारून स्वतःच्या वडिलांना मरेपर्यंत तुरुंगात टाकून राज्याची गादी मिळवली आणि इथे मिळणारी गादी सावत्र भावाला दिली आणि मी स्वतःचं स्वराज्य या भूमीची आवश्यकता, या राष्ट्राची आवश्यकता म्हणून उभारली. राष्ट्र म्हणून ही भावना जी आहे ती प्रबळ होती, ठळक होती. म्हणजे महाराज अजून 10 वर्ष, अजून 20 वर्ष जगले असते, अजून 30 वर्ष जगले असते तर काय केलं असतं? तर मग काशीचं विश्वेश्वर 100% मुक्त केलं असतं, किंवा तशी योजना तरी आखली असती, किंवा तसा प्रयत्न तरी केला असता. बरं, महाराजांनी बघितलेलं स्वप्न महाराजांच्या नंतर संपलं का हो? अजून ते स्वप्न तसंच आहे. आत्ता काल परवा झालेलं अयोध्येतलं मंदिर त्या स्वप्नातला एक अंश पूर्ण झालेला आपल्याला बघायला. का तर राष्ट्र म्हणून स्वप्न बघितलं होतं. अयोध्या कुठे आहे? फार फार दूर आहे. पण माझ्या राष्ट्राची मानबिंदू आहेत ना, त्यांचं रक्षण होण्यासाठी मला काम करावं लागेल. ही राष्ट्राची भावना स्पष्ट महाराजांच्या सगळ्या चरित्रामध्ये आपल्याला बघायला मिळते. आणि आता तुझा जो प्रश्न आला तो, की मी आणि महाराज, मी आणि राष्ट्र म्हणून काय केलं पाहिजे? तर मला सातत्याने असं वाटतं, की महाराज म्हणून महाराजांची जी नीती होती, महाराजांचं जो दैदिप्यमान सगळं जे चरित्र आहे, त्यातलं मी 100% जरी आत्मसात केलं आणि तशी कृतीत परिवर्तन केलं, तर आत्ताच्या काळातल्या सगळ्या समस्यांवरती उत्तर आहे. ते कृतीत परिवर्तन करणं गरजेचं आहे. मी अनेक वेळेस तरुणांना असं सांगतो, की शिवाजी महाराजांना डोक्यावरती घेतलं का? हो, घेतलं. घ्यायला पाहिजे का? 100% घ्यायला पाहिजे. उगाच कुठल्या टिपूला आणि कुठल्या औरंगजेबाला डोक्यावरती घेऊ नका, ज्यांनी या भूमीचं सौंदर्य संपवण्याचा प्रयत्न केला. पण महाराजांना डोक्यावर घेतलं पाहिजे का? 100% घेतलं पाहिजे. पण डोक्यावर घेणं जितकं महत्वाचं आहे, त्यापेक्षा जास्त महत्वाचं डोक्यात घेणं आहे. ते राहिलंय. ते पुढच्या काळात व्हायला पाहिजे. डोक्यावर आजवर घेतलं, घ्यायला नव्हतं पाहिजे का? 100% घ्यायला पाहिजे. पण डोक्यात पण घ्यायला पाहिजे ना. त्या हिशोबाने तसं वागलं पण पाहिजे ना. माझ्या दैनंदिन आयुष्यामध्ये आत्ता मी काय करू शकतो? तर राष्ट्र प्रथम या भावनेनी दैनंदिन आयुष्य माझं जगू शकतो. मला कदाचित आता खूप मोठ्या गोष्टी करणं शक्य नसेल. माझ्या कामाच्या व्यापामुळे असेल, आपण सगळेजण प्रपंचामध्ये अडकलेले आहोत त्याच्यामुळे असेल. पण राष्ट्र म्हणून मी कुठेतरी जागृत राहायला पाहिजे ना. जर का मी खोपोली शेवटच्या स्टेशनवर उतरतोय, तर तिथलं फॅनचं बटन बंद करणं हे माझं राष्ट्रीय कर्तव्य नाहीये काय? राष्ट्रीय कर्तव्य म्हणजे फक्त सीमेवरती लढणं हेच राष्ट्रीय कर्तव्य कुठे संविधानात मेन्शन आहे का? हे पण माझं राष्ट्रीय कर्तव्य आहे ना. त्याला पण मी कुठेतरी जागलं पाहिजे ना. महाराजांनी जी नीती, महाराजांनी जी क्रांती घडवली, ती अशा छोट्या गोष्टीमध्ये प्रतिबिंबित झालेली आपल्याला बघायला मिळते. आदरणीय गोविंदगिरी महाराज, फार मोठं नाव आहे. गोविंदगिरी महाराज असं म्हणतात, की अ, ह्या सगळ्या राष्ट्राला आत्ताच्या काळामध्ये जे भरकटलेली जी नौका आहे, ती जर का परत व्यवस्थित आणून या राष्ट्राला, या भूमीला पुन्हा एकदा जर का परमवैभवाला न्यायचं असेल, जगद्गुरू बनवायचं असेल, आता अर्थात ह्या जगद्गुरू आणि परमवैभवाला पण हसणारी निर्लज्ज लोक आत्ताच्या काळात आहेत. दुर्दैवाने मला बोलावं लागतंय, पण आहेत. ज्यांना भारत मातेला आम्ही परमवैभवाला घेऊन जाणार आहोत, त्याच्यावरती पण त्यांना हसायला आहे. पण ते आमचं स्वप्न आहे. आम्ही 100% नेणार. आमचे आदर्श शिवाजी महाराज आहेत. आमचे आदर्श स्वातंत्र्यवीर आहेत. आमचे आदर्श लोकमान्य आहेत. आमचे आदर्श डॉक्टर भीमराव आंबेडकर आहेत. आम्ही नेणार. आम्ही प्रयत्न तर करणार, जसा महाराजांनी प्रयत्न केला तसा. पण हे स्वप्न पूर्ण करायचं असेल तर गोविंदगिरी महाराज म्हणतात, की त्यातल्या त्यात सगळ्यात पहिल्यांदा जर का आपल्याला, आपण तो म्हणतो ना लाईट हाऊस, भरकटलेला जहाज काय शोधत असतं? लाईट हाऊस. तसं आत्ताच्या तरुणांनी लाईट हाऊस म्हणून जर का महाराजांकडे बघितलं, तर सगळा मार्ग सुकर होईल. आणि इतकं महान चरित्र आहे. अर्थात हा अधिकार गोविंदगिरी महाराजांचा आहे. त्यांच्या तोंडून आलेलं वाक्य आहे म्हणून मी हे इथे बोलण्याची
हिंमत करतोय ते असं म्हणतात, की एक पूर्ण पुरुष, 2 पूर्ण पुरुष ज्याला आपण म्हणतो, एक प्रभू श्रीराम आहेत आणि प्रभू श्रीकृष्ण आहेत. मी प्रभू श्रीराम वाचला असं गोविंदगिरी म्हणतात. ते समजून घेण्याचा प्रयत्न केला, ते अनुभवण्याचा प्रयत्न केला. श्रीकृष्ण समजून घेण्याचा प्रयत्न केला, अनुभवण्याचा प्रयत्न केला. श्रीकृष्णाचे काही कॅरेक्टरिस्टिक्स, रामाचे काही कॅरेक्टरिस्टिक्स मी काढले. ते दोन्ही कॅरेक्टरिस्टिक्स मी मॅच केले आणि मॅच झालेले कॅरेक्टरिस्टिक्स दुसरे तिसरे कोणाचे नसून छत्रपती शिवरायांचे. क्या बात आहे. म्हणजे एकेठायी जर का तुम्हाला शिवाजी महाराजांनी प्रभू श्रीराम आणि श्रीकृष्ण बघायचे असतील, तर तुमच्याकडे सहज शिवाजी महाराज उपलब्ध आहेत. छत्रपती आहेत तुमच्याकडे. म्हणजे इतकं जर का असेल, तर आपण का परकीयांकडे जावं आणि का त्यांचं कौतुक करून घ्यावं? हा आत्ताच्या तरुणांनी कुठेतरी विचार केला पाहिजे ना. आपल्याकडे 52 कशी सोनं असताना आपण दुसऱ्याच्या पेंटेक्स वरून भाळून काही उपयोग नाहीये ना त्याला. आपल्याकडे जर का इतका मोठा सोर्स आहे. एक इंग्रज अधिकारी होता, तो असं म्हटला होता, की ज्या भूमीत शिवाजी महाराज जन्माला आले, ती भूमी कधीच पारतंत्र्यात जायला नव्हती पाहिजे. पण गेली. महाराजांच्या नंतर 1818 सालचा पराभव दुर्दैव या भूमीचं. 150 वर्ष आपण परत पारतंत्र्यात गेलो. पुन्हा एकदा स्वतंत्र झालो. क्रांतिकारकांना प्रेरणा देणारे पण शिवाजी महाराज होते. त्यावरती एखादा अजून भाग होऊ शकतो. तो आत्ताचा विषय नाही, पण त्या स्वातंत्र्यामागची पण प्रेरणा शिवाजी महाराज होते. नेताजींच्या पुस्तकात आपल्याला वाचायला मिळेल, की शिवाजी महाराजांकडूनच त्यांनी प्रेरणा घेतली होती. परत एकदा शिवाजी महाराजांच्या सहाऱ्याने आपण परत स्वतंत्र झालोय 1947ला आणि परत आता भिकेचे डोहाळे लागलेत आपल्याला. जर का अजून आपल्याला ह्या बाकीच्या गोष्टींमध्ये आपण अडकून पडणार असू, तर पुन्हा एकदा ही भूमी कदाचित असं होणार नाहीच महाराजांच्या ह्या सगळ्यामुळे. पण आपण आत्ता जर का सावध नाही झालो, आत्ता जर का आपण अलर्ट नाही झालो, तर अनेक संकट आवासून उभी आहेत, जी ह्या भूमीला, इथल्या सौंदर्याला, इथल्या संस्कृतीला, इथल्या सभ्यतेला गिळंकृत करायची क्रूर स्वप्न जी कधी काळी औरंगजेबाने बघितली होती, कधी काळी कुतुबशहाने बघितली होती, कधी काळी हसन गंगू बहमनींनी बघितली होती, ती बघणारी पिलावळ पण आज आहे. ती स्वप्न बघणारी पिळावर जर का असेल, तर महाराजांचं स्वप्न जगणारे आपण व्हायला नको का? हा माझा आजच्या तरुणाला प्रश्न आहे. त्यामुळे माझं आव्हान आहे, की शिवजयंती आहे, तर शिवजयंतीला आनंद करायलाच पाहिजे. मी नाही म्हणतच नाही. आपण सणापेक्षा जास्त ते साजरं केलं पाहिजे शिवजयंती. पण फक्त साजरं करून थांबलं नाही पाहिजे. आणि साजरी पण कशी करतोय? चमचा लिंबूचा खेळ शिवजयंतीनिमित्त, सांस्कृतिक स्पर्धा, सांस्कृतिक खेळ, गीतांवरती वेगवेगळ्या प्रकारचे नृत्य प्रकार बघायला मिळतात. शिवजयंतीच्या दिवशी पण आपल्याला नाचायचंच असेल, 364 दिवस पण तेच, शिवजयंतीच्या दिवशी पण पण तेच. तेच. म्हणून माझं म्हणणं असं आहे, की आपण ह्या सगळ्याचा अभ्यास केला पाहिजे. शेवटला मला असं वाटतं, की रामचंद्र पंत अमात्यांच्या ह्याच्यामध्ये काय केलं रे शिवाजी महाराजांनी? असं जर का आपल्याला कोणी विचारलं, की हे सगळं आता मला एका ओळीमध्ये सांगा तुम्ही, की एवढं सगळं सांगितलं ठीक आहे. पण शिवाजी महाराजांनी काय केलं? तर त्यांचं वाक्य असं आहे, जणू जणू नूतन सृष्टीच निर्माण केली. एक नवीन जगच त्यांनी निर्माण केलं. एक नवीन सुरुवातच त्यांनी केली. तो सूर्य आहे, त्याचा एक कवळसा घेऊन आपण जगाला लागलो, तर कदाचित ते स्वप्न जगण्याचा समाधान तरी ॲटलीस्ट शेवटच्या श्वासाला आपल्याला भेटेल, असं मला वाटतं. आणि आपण ज्या भूमीत जन्माला आलो, फार भाग्यवान आपण. रायगड भूमीमध्ये जन्माला आलो, जिथे महाराजांचा राज्याभिषेक झाला, महाराजांनी शेवटचा श्वास घेतला. त्या भूमीतल्या तरुणांनी पुढच्या काळामध्ये आदर्श बनून हा संदेश प्रसारित केला पाहिजे, जेणेकरून भारत भूमीचा हा जो परमवैभवाचा प्रवास आहे, तो सुकर होईल, लवकर येईल आणि ह्याच आयुष्यामध्ये आपण परमवैभवाला झालेली भारतमाता बघायला मिळू, छत्रपती शिवाजी महाराजांच्या विचाराने चाललो तर, असं मला वाटतं. खरंच खूप छान वाटलं सर तुमच्यासोबत संवाद साधून. खरं तर आजचा हा माझा एपिसोड खूप चांगला असा गेला मी म्हणेल. कारण छत्रपती शिवाजी महाराज जे माहीत नाही आहेत लोकांना, म्हणजे बऱ्याच अशा लोकांना हे छत्रपती शिवाजी महाराज नसतील माहिती. ते आज तुमच्या माध्यमातून लोकांपर्यंत पोहोचवण्यासाठी कदाचित मी यशस्वी ठरलेलो आहे. सोबतच एक छोटा प्रश्न असा असेल, की येत्या शिवजयंतीनिमित्त तुम्ही खोपोलीकरांना व ओपन माईक टॉक्सच्या ऑडियन्सला कोणता मेसेज देऊ इच्छिता? माझं म्हणणं एकच राहील, की जास्तीत जास्त जणांनी शिवचरित्र वाचा. वाचलेलंच नाहीये आपण. ऐकलेलं आहे, बघितलेलं आहे, टीव्ही सीरियलच्या माध्यमातून आपल्यापर्यंत आलेलं आहे. पण आपण सुशिक्षित आहोत. आपण ते वाचलं पाहिजे आणि वाचून न थांबता ते अनुभवलं पाहिजे. तो संकल्प शिवजयंतीला करावा, की मी शिवजयंतीच्या निमित्ताने शिवचरित्र वाचेल, समजून घेईल, अनुभवेल आणि मग ती दृष्टीच येऊन जाईल आपल्याला. म्हणजे अर्जुनाला कृष्णाने जशी गीता सांगून दृष्टी दिली, हं. तशी आपल्याला जर का आता कसं राहायला पाहिजे, राष्ट्र म्हणून काय केलं पाहिजे, ही दृष्टी हवी असेल,
तर एकमेव उत्तर आहे शिवचरित्र आहे. कोणाचंही वाचा, पण शिवचरित्र वाचा. गजाभाऊंचं उदाहरण आहे. गजाभाऊंचं शिवचरित्र आहे. बाबासाहेबांनी लिहिलेलं शिवचरित्र गोष्टी रूपाने चांगल्या पद्धतीने ज्याला वाचनाची आवड नसेल त्यांनी केलं पाहिजे. वाचन संस्कृती हरवत चालले, पण त्यातूनच शिवाजी महाराज कळतील. सांगितलेले, बघितलेले माझं तर म्हणणं असं असेल, की मी जे सांगितलं ते पण समोरच्या ऑडियन्सनी चेक करून बघा. बरोबर. महाराजांनी तसंच केलेलं आहे. त्यामुळे असा ब्लाइंड फॉलोइंग न करता मी वाचेल, मी करेल, मी अभ्यासू बनेल, मी शिकेल. इतिहास शिकलो वर्तमानात तर भविष्य उज्ज्वल असेल. आणखीन एक शेवटचं असं, की तुम्हाला ओपन माईक टॉक सोबत संवाद साधून, माझ्यासोबत संवाद साधून कसं वाटलं? एकतर पॉडकास्ट आणि आधी पण YouTube व्हिडिओमध्ये बोलत असताना फार आनंद आज अशासाठी वाटला, की हे माहीत नसणारे शिवाजी महाराज पोचावे ह्यासाठीच म्हणजे मी सुरुवातच तिथनं केली, की ह्यासाठीच मी ह्या सगळ्या ह्याच्यामध्ये पडलो आणि ह्या विषयांना धरून बोलण्याचा प्रयत्न करत असतो. आणि तुझ्या माध्यमातून ह्या सगळ्या ऑडियन्सपर्यंत जाईल आणि माझी ऑडियन्सला पण रिक्वेस्ट असेल, की इन केस तुम्हाला जर का ह्याच्यामध्ये कुठे जर का काही अडचण असेल, डाऊट असेल, तर तो फ्रीली तुम्ही तुझ्याकडे पोहोचवावा. त्याला पण मी पर्सनली त्यांना उत्तरं देऊ शकतो किंवा उत्तरं म्हणून नाही, पण समाधान होईपर्यंत तरी आपण त्यांच्याशी बोलू शकतो. ज्यांना ह्या सगळ्या इतिहासाशी जोडायचं असेल, त्यांच्यासाठी आपण खोपोलीत राहतो. आपल्याला माहीत नाही खोपोलीमध्ये एक अभ्यास मंडळ चालतं. आता हे अभ्यास मंडळ काय आहे, तर हे एका विषयाचा प्रदीर्घ अभ्यास करतात. सगळी तरुण मुलं आहेत हां. 20-30 वयोगटातली मुलं आहेत. म्हणजे आता आपण जेनझीला नाव ठेवतोय, पण जेनझी इतकी पण चांगली आहे, की 20-30 वयोगटातली मुलं आहेत. ती दर महिन्याच्या एका ठरलेल्या वारी एकत्र येतात. एका विषयाचा अभ्यास करतात महिनाभर आणि त्याचं सार, त्याचं आपण ज्याला म्हणतो ना कन्क्लूड, ते तिथे येऊन करतात. त्या समूहाशी जर का कोणाला जोडायचं असेल, तरी त्यांनी तुझ्याशी संपर्क साधावा, जे इतिहासाचा चांगला अभ्यास करतायत आणि असे हेड्स वाढले, तर अजून स्वप्न लवकर पूर्ण होईल असं मला सर, खूप छान वाटलं तुमच्यासोबत संवाद साधून. येस. आणि छत्रपती शिवाजी महाराजांबद्दल तुम्ही जी काही माहिती दिली ती खरंच खूप चांगली माहिती. आजपर्यंत मी न ऐकलेली माहिती, मी तर नव्हतीच ऐकली ही माहिती. कदाचित माझ्यातला कमीपणा असेल तो हा, की मला त्याची खंत आहे, की ही माहिती मलाही नव्हती माहिती. पण तुमच्या माध्यमातून ही जी माहिती मला मिळालेली आहे, नक्कीच ती ऑडियन्सला सुद्धा पोहोचवण्यासाठी मी उपयुक्त ठरलेलो आहे. तर त्याच्यासाठी तुमचा खूप खूप आभार आणि खूप छान वाटलं तुमच्यासोबत संवाद साधून. येस. धन्यवाद.